ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। सासों की माला पे सिमरू में गुरु का नाम, सासों की माला पे सिमरू में गुरु का नाम, सासों की माला पे सिमरू में गुरु का नाम, सासों की माला में सिमरू में गुरु का नाम। श्री गुरु नारायण गिरि जी मेरे तन के प्राण, श्री गुरु नारायण गिरि जी मेरे तन के प्राण, श्री गुरु नारायण गिरि जी मेरे हृदय के श्वास, श्री गुरु नारायण गिरि जी मेरे हृदय के श्वास। सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू पे गुरु का सासों की माला में जय गुरु का नाम, सासों की माला में सिमरू पे गुरु का नाम, गुरु का गुरु का नाम। श्री सद्गुरुदेव भगवान भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, बाके बिहारी लाल की जय, वृंदावन बिहारी लाल लाल की जय, द्वारिकाधीश भगवान की जय जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वंशा कल्पतरु सदघन चिदघन आनंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक गोपाल कृष्ण परमात्म्याच्या चरणार विंद वंदन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज आदि करून सखल वारकरी संत इनको थोड़ा कमी करा आदि करून सखल वारकरी संतांना वंदन करून या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून कैलासवासी अंबादास पाटील ढोकचवळे उर्फ आबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी गायक वादक गुणीजन उपस्थित सर्व श्रोते माझ्या आबाल वृद्ध माता भगिनींना वंदन करून प्रथम दिनी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करूया। योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने महंत गुरुवर्य सद्गुरु रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तिपरायण बेटाचे ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज गुंजाळ आणि याच गावचे भूमिपुत्र वीरेश महाराज गिरमे, विशाल महाराज गिरमे, अण्णा महाराज दौंड यांच्या ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व आणि मार्गदर्शनाने
सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे अध्यक्ष श्री भगवानजी महाराज डमाळे यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर आम्हाला नेहमीच आबांच्या प्रमाणेच जे व्यक्तिमत्व या परिसरामध्ये पितृतुल्य वाटलं असे आमचे आदरणीय किशोरांना निर्मळ आज आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत. अण्णांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जबाबदारी, दायित्व आदरणीय अण्णांकडे आहे. अण्णा सांभाळतात. आणि त्याचबरोबर मग आम्हा सर्व कीर्तनकार संत मंडळींनाही त्यांचा मोठा आधार आहे. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मला या धर्ममंडपामध्ये सर्वात मोठी उणीव जी जाणवते ती कोणती उणीव जर असेल तर ती म्हणजे आदरणीय आबांची उणीव आहे. पहा, गेल्या 3 ते 4 वर्षापासून या सभागृहाचं काम झाल्यापासून भेटल्यानंतर फक्त एकच शब्द निघायचा, महाराज भागवत करायचं बरं का. आज असं वाटतं या धर्ममंडपामध्ये कुठेतरी कडेला खुर्ची टाकून आमचे आबा काठी घेऊन बसलेले आहेत आणि आम्ही बोललेल्या प्रत्येक प्रसंगाला ते त्यांच्या स्मित हास्यातून आम्हाला आठवण करून देत आहेत. असं भासतंय, मला तरी भासतंय. म्हणून मी असं तरी समजत नाही की आज आबा इथं नाहीये, कारण या भागवता करता त्यांचा प्राण अडकलेला होता. हे भागवत व्हावं ही त्यांची प्रचंड मोठी इच्छा होती. आणि आज या सप्ताहाला अर्धशतक होऊन गेलेलं आहे. 52 वर्ष पूर्ण होत आहेत. मंडळींना, सर्व समाजाच्या, बहुजनांच्या लोकांना बरोबर घेऊन सामाजिक कार्य आणि परमार्थ करणार हे व्यक्तिमत्व म्हणजे आबा आहे. त्याचं कारण आहे की रांजणखोलचा आणि माझा संबंध हा केवळ कीर्तनकार झाला तेव्हापासूनचा नाहीये. तो माझा पहिला संबंध ज्यांच्यामुळे आला ते माझे परम आदरणीय पितृतुल्य एकनाथ बाबा वाघ आणि शिवदास बाबा दाभाडे यांच्यामुळे. वयाच्या 12व्या 13व्या वर्षी या मंडळींमध्ये आम्ही भजन केली, शिकलो, टाळ वाजवले, यांच्या पाठीमागे म्हटलो. त्यामध्ये बाबासाहेब वाघ सरही शिकतच होते. ते माझ्यापेक्षा 5-7 वर्षानं मोठे आहेत, पण आम्ही एकत्रच शिकत होतो. आणि म्हणून या रांजण खोलच्याच नाही तर या पंचकृषीतल्या नवे पूर्ण श्रीरामपूर तालुक्यातल्या वाड्या वस्त्यावर त्यांच्या बरोबर भजनाला जाण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं. या भागामध्ये परमार्थ भजन घराघरात रुजवण्याकरता थंडी, ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता, कुठलंही साधन नसताना भजन करणारी, निष्काम भावनेने भजन करणारी ही सर्व मंडळी, ज्यांच्यामुळे मला या रांजणखोलमध्ये येता आलं. बाबासाहेब वाघ सरांसारखा थोरला भाऊ मिळाला आणि आबांसारख्या व्यक्तिमत्वाचा परिचय झाला. आणि दुसरं एक जिव्हाळ्याचं नातं आबांशी जोडलं गेलं. ते असं जोडलं गेलं की ज्यांच्यावर माझी पांडुरंगापेक्षाही जास्त निष्ठा आहे त्या नारायणगिरीजी महाराजांच्यावर आबांची सुद्धा तेवढीच निष्ठा होती. हे नातं अधिक घट्ट करणारं होतं, कारण माझाही प्राण, माझा श्वास जर कोण असतील तर ते सद्गुरू आहे. सद्गुरूच्या एका शब्दावर, एका वाक्यावर जीवन समर्पित व्हावं या संकल्पाने जीवन जगणारी आम्ही माणसं, आणि तेच व्यक्तिमत्व आदरणीय आबांचं होतं. आबांनी केवळ फक्त स्वतःचा संसार केला नाही, गावातली सामाजिक कार्यक्रम, राजकारणच केलं नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठली अशी गोष्ट आबांनी ठेवली नाही की ज्यामध्ये आबा माघारी होते. मग चौकीवरचा सप्ताह असेल, आमच्या माऊली महाराजांना बरोबर घेऊन त्यांनी मोठमोठाले सप्ताह त्या ठिकाणी घडून आणले. किती निर्जन स्थळ आहे ते. रात्री जायला लोक घाबरतात तिथे.
तिथं आमचे माऊली महाराज राहिले. या परिसरामध्ये परमार्थ रुचवण्याचं काम आदरणीय आबांनी केलं. असं हे व्यक्तिमत्व आज शरीरानं नसलं तरी स्मृतीनं, मी असं म्हणेल, मला त्यांचं सगळं काही दिसतंय. स्मृतीनं आपल्यामध्ये आहे. श्रीमद भागवत येताना आपल्या मनामध्ये किंवा पत्रिका कानावर पत्रिका पडल्याबरोबर, डोळ्यासमोर आल्याबरोबर पहिला प्रश्न पडला असेल, ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं काय आहे श्रीमद भागवत. तर या प्रश्नाची उत्तर जर शोधायला गेलं तर काय आहे श्रीमद भागवत, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की काय नाही आहे श्रीमद भागवत. एक व्यक्तीला शांती आणि समाजाला क्रांती प्राप्त करून देणार आहे श्रीमद भागवत. संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांतीचा छिडकाव देणार आहे श्रीमद भागवत. श्रीकृष्ण परमात्म्याचं विशुद्ध प्रेम शास्त्र आहे श्रीमद भागवत. सर्व पुराणांच्या कलशस्थानी आहे श्रीमद भागवत. जगातला 5वा वेद आहे श्रीमद भागवत. नराला नारायण पद प्राप्त करून देणार आहे श्रीमद भागवत. भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम आहे श्रीमद भागवत. भगवंताचे 24 तत्व प्रकाशित करणार आहे श्रीमद भागवत. आणि सर्वात महत्वाचं आहे, मनुष्य जीवनामध्ये जे सर्वात मोठं भय आहे, ते भय जर कोणतं असेल तर ते मृत्यू भय आहे. ते मृत्यू भय संपवणार आहे श्रीमद भागवत. मृत्यू भयातून मुक्ती, सर्वात मोठं भय मृत्यू भय. किती मोठं भय, किती मोठं भय, किती मोठं भय. मृत्यू शब्द सुद्धा सहन होत नाही इतकं मोठं भय. मृत्यू ही क्रिया काही क्षणात घडणारी आहे. मृत्यूचं भय मात्र आयुष्याचं आहे. मृत्यू ही क्रिया घडायला किती वर्ष लागतात, किती महिने, किती तास. बघायचं असलं तर फार सोपं आहे. डॉक्टरकडे आपण जातो ना, डॉक्टरकडे एक टेटस्कोप असतो, असा दोन्ही कानात 2 घालतात आणि पुढचं तोक त्याचं पुढं छातीवर ठेवतात. तिथे गेल्यावर डॉक्टर साहेबांना म्हणायचं 1 2 मिनिटं तुमचा टेटस्कोप द्या म्हणायचं. तो टेटस्कोप घ्यायचा आणि त्याचे दोन्हीही हे कानाला लावायचे आणि त्याचं पुढचं तोंड असं डाव्या बाजूला ठेवायचं आपल्या इथे बरोबर. तुम्हाला असा आवाज येईल, ठुडुडुक झालं, उडुडुक. 2 तासात सगळं उरकून मोकळं करते. फक्त 2 तासात काहीच राहणार नाही. मृत्यू क्रिया क्षणात घडते, पण मृत्यूचं भय आयुष्याचं आहे. हे खाऊ नका, ते खाऊ नका, वेळेवर जेवा, वेळेवर उठा, तब्येतीची काळजी घ्या, स्वतःला जपत जा. कोणी फोन केला का पहिलं विचारतं बरं एक तब्येत. या सगळ्याच्या पाठीमागे काय आहे? मृत्यू भय आहे. माणूस रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढ, रक्ताचं पाणी करतो, काळ्याचं पांढरं करतो, पांढऱ्याचं कालं करतो, गोळ्याचं वाटोळ करतो, वाटोळ्याचं गोळ करतो. त्याची टोपी याच्या डोक्यात घालतो, याची टोपी त्याच्या डोक्यात घालतो, दोघांची टोपी आपल्या डोक्यात घालतो. कशा करता? पोट भरण्याकरता. पोट भरायचं कशा करता? जगायचं कशा करता? जगायचं का म्हणून, तर मरू नये म्हणून. या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हाला मृत्यू भय पाहायला मिळेल. आणि एक सूत्र ध्यानात ठेवा, भयग्रसित मनुष्य जीवनात आनंद उपभोगू शकत नाही. कारण सूत्र आहे, जिथे भय असतं तिथे आनंद नसतो, जिथे आनंद असतो तिथे भय नसतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, सर्व सुखल्यालो, सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो, सर्व सुख
डुलत सो आनंदे निर्भय डुलत सो आनंदे निर्भय डुलत सो सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व बघा, मी सर्व सुखले आलो, माझ्याकडे सर्व अलंकार आहे. याला कारण जर काय असेल तर मी निर्भय आहे. अंडरलाईन धिस सेंटेन्स. माझ्या आनंदाचं कारण निर्भयता आहे. म्हणून जोपर्यंत हे भय संपत नाही ना, किती भय असतं, इको कमी करा थोडं भय. भय किती असतं ते सांगतो तुम्हाला मी, बरं का. पूर्वी 10व्याच्या पत्रिका यायच्या बघा, यायच्या ना. आता त्या मोबाईल मुळे बंद झाल्या. आता व्हॉट्सअपवरच तयार करतात आणि त्या पाठवतात. पण पूर्वी ती 10व्याची पत्रिका आली तरी माणूस तिचा कोपरा फाडून खिशात घालायचा. मला सांगा, त्या पत्रिकेत बसून आलं का काही नाही. बरं, त्याच्या पुढे सांगतो मी तुम्हाला, लोक घाबरतात किती पहा. जो माणूस जातो त्याचं घरामध्ये चिंदूक सुद्धा ठेवत नाही. चिंदूक जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या. बाबाची काठी जाऊ द्या, डबडं जाऊ द्या, चिलीमय जाऊ द्या, गोदडी जाऊ द्या, उशी जाऊ द्या, समज जाऊ द्या, काहीच ठेवू नका. हा, सगळं देते, फक्त सोनं तेवढं देत नाही. बरोबर आहे की नाही? सोनं तेवढं देत नाही, सगळं देते. आणि बघा, माणसं घाबरतात स्मशानभूमीला. जीव जातो कुठं? घरात. स्मशानभूमीला इतके घाबरतेत, इतके घाबरतेत. तुम्ही पाहिलं का एखादा माणूस रिकामा आपला स्मशानभूमीत निवांत जाऊन बसलेला आहे, त्याला विचारलं का हो बसले स्मशानभूमीत? तो म्हणे काय नाही बा, ते गावातलं बोर होऊन राहिलं म्हणून आपला टाइमपास म्हणून इथं लय करमत. कुठं? रात्री स्मशानभूमीच्या जवळून गाडी चालली तरी इट्टल 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 इट्टल. किती भीती, किती भीती, किती भीती. एवढं भय, एवढं भय आहे. आणि हे भय घालवण्याचं साधन म्हणजे श्रीमद भागवत आहे. एकदा जीवनातलं भय संपलं की बस बाकी आनंदच आनंद शिल्लक राहिला. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. देहासी आला खावया, पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही आनंदी आहोत. माता हे श्रीमद भागवत श्रवण करण्याचं भाग्य कुणाला प्राप्त होतं? ज्याचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे त्याला. अन्यथा निरोप हा सगळ्यांपर्यंतच पोहोचलेला आहे. पण इथं येण्याचीच इच्छा का झाली? इथं येऊन इथे कथेला बसण्याचीच इच्छा का झाली? काहीतरी कारण असलं पाहिजे ना. कारण जेवण तर आपल्याला घरीही मिळतं, पण या पाठीमागे जर कारण काय असेल, कारण तुम्ही आला हे कार्य आहे आणि कुठल्याही कार्याच्या पाठीमागे कारण असतं. आणि तुम्ही आला हे जे कार्य आहे ना, हे केवळ तुमचे विचार नाहीत, ते तुमच्या पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे.
भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै। बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरबार, तो हा विठ्ठल बरबार, विठ्ठल बरबार, तो विठ्ठल बरबार, विठ्ठल बरबार। या पृथ्वी तलावर एक पवित्र अशी भूमी आहे की जी साधने करता स्वतः भगवंताने ऋषी मुनींकरता दिलेला आहे। त्या भूमीचं नाव आहे नैमिषारण्य। लक्षात ठेवा, नैमिषारण्य। त्या नैमिषारण्यामध्ये शौनक आदी 88,000 ऋषी निवास करतात। कारण भगवंताचं वरदान आहे की कलीचा प्रभाव या स्थानावर होणार नाही। कलीचा प्रभाव हे स्थान सोडून होईल, म्हणून तुम्हाला यज्ञ यागादिक कर्म आदी जी साधना करायची आहे त्या साधण्यासाठी हे तुम्हाला उपयुक्त असं स्थान आहे, त्याचं नाव आहे नैमिषारण्य। या नैमिषारण्यामध्ये 88,000 आदी ऋषी यज्ञ यागादिक कर्म करतात आणि यज्ञ यागादिक कर्म आटोपल्यानंतर जो काही मोकळा वेळ असतो त्या मोकळ्या वेळेमध्ये कुठले तरी वेगळे विचार येतात आणि ते विचार न वेगळे होता ते भगवत तत्वाशी एकत्रित राहावे म्हणून ते 88,000 ऋषी यज्ञ यागादिक क्रियेच्या नंतर महर्षी वेदव्यास यांचे शिष्य ते एकच नाहीत बरं का, असे वेगवेगळे शिष्य असायचे, पण त्यांच्यासाठी एक पदवी आहे सूत। आणि असंच एकदा व्यासांचे एक शिष्य सूतजी यांचं आगमन त्या 88,000 ऋषींमध्ये झालं, ज्यांचं वय साधारण 20 वर्षाचं असेल। त्यांना बघितल्याबरोबर सर्वच ऋषीमुनी उठून उभे राहिले आणि ते अशा उंच आसनावर जाऊन बसल्यानंतर सर्व ऋषी खाली बसले। याच्यावरूनच तुम्हाला त्यांची योग्यता कळत असेल। आणि त्या 88,000 ऋषींपैकी एक शौनकादिजी ऋषी प्रमुख प्रश्न विचारण्याकरता ठेवलेले आहेत। प्रश्न विचारण्याकरता ठेवलेले आहेत। जसं लोकसभेमध्ये जो काही आपला संसदीय मतदारसंघ असतो त्या मतदारसंघामध्ये जे इच्छुक असतात त्या कॅन्डिडेटनी आपले फॉर्म भरायचे, लोकांमध्ये जाऊन प्रचार करायचा आणि लोकांनी त्याच्यातला एक प्रतिनिधी निवडून दिल्लीत पाठवायचा। पूर्ण मतदारसंघ जर जाऊन केंद्रात बसले जमल का ते? मग तुमच्या संसद मतदारसंघातून एक व्यक्ती तुमचे प्रश्न मांडणारी जशी वर पाठवली जाते तशी 88,000 ऋषींमध्ये एक प्रश्न विचारणारे प्रमुख शौनक ऋषी आहेत। कारण लक्षपूर्वक ऐकायचं बरं का, 18,000 श्लोकांमध्ये 12 स्कंदातला हा ग्रंथ आहे। तो मला रोज 1.5 तासात सांगायचा आहे। हे किती मोठं शिवधनुष्य आहे बघा बरं का सांगणाऱ्यासाठी। कारण कुठल्याही प्रसंगाला सोडून जाताना काळजात सुई घातल्यासारखं होतं आणि प्रचंड मोठं पाप केल्याचं वक्त्याला लागतं ते। पण तरी महर्षी वेदव्यास यांची आपण क्षमा मागू। या समाजाला इतका वेळ नाही, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास किंवा 4-4 तास
समाजाला वेळ नाही, महाराजांना त्याच्यापेक्षा अजिबात वेळ नाही. ठीक आहे. मग जेवढ्या वेळेमध्ये आपल्याला हे भगवत चिंतन करता येईल तेवढे वेळ आपण करणार आहोत. आबांच्या स्मृतीला जेवढा आनंद भेटेल तेवढा आनंद देण्याचं काम आपण या कृष्ण कथेच्या माध्यमातून करणार आहोत. तर भगवान कृष्णाचं वंदन म्हणजे मंगलाचरण. कुठल्याही ग्रंथामध्ये मंगलाचरण असतं पहिलं. या ग्रंथाचं मंगलाचरण असं आहे पहा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. त्या कृष्ण परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? सतघन, चितघन, आनंद घन, जो ताप निवृत्ती करणारा आहे, जो विश्वित उत्पत्तीला कारण आहे, तो कृष्ण परमात्मा आहे. सत, या जगात सत एकच आहे फक्त, आणि तो आहे परमात्मा. सत म्हणजे सत्य एकच आहे, तो आहे परमात्मा. का बरं सत आहे? तर तो त्रिकाला बाधित आहे. त्रिकाला बाधित याचा अर्थ तो भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात राहणार आहे. तुम्ही आम्ही जन्माच्या अगोदर नव्हतो, आत्ता आहोत, मृत्यूनंतर नसणार आहे. या सृष्टीतली कुठलीही वस्तू निर्मितीच्या अगोदर नव्हती, आत्ता आहे, तिचा नाश झाल्यानंतर नसणार आहे. कारण सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूचा, जी वस्तू निर्माण झालेली आहे तिचा नाश निश्चित ठरलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म. 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे माझे परिभ्रमे. जे उपजलं त्याचा नाश निश्चित आहे. एक्सपायरी डेट म्हणतो त्याला. म्हणून बऱ्याच वस्तूंवर एक्सपायरी डेट छापून असते. तसं शरीर निर्माण झालेलं आहे ना, याला पार्थिव असं म्हणतात. पार्थिव. मृत्यूनंतर म्हणतात त्यांच्या पार्थिवावर येथे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात डेड बॉडी. पार्थिव म्हणजे माती. एकदा आत्म्यानं शरीर सोडलं की भाई उसकी माती हो गई. विजू भाऊ, एकदा आत्म्यानं शरीर सोडलं की ते पार्थिव झालं. आणि हे पार्थिव शरीर जे आहे हे निर्मितीच्या अगोदर नव्हतं, आत्ता आहे, नसणार आहे. म्हणून जगात सत्य एक आहे जो सृष्टी निर्मितीच्या अगोदर होता. कारण या सृष्टीचा अभिन्न निमित्त उपादान कारण जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. सृष्टी आहे म्हणून तो आहे. गाडगा ज्या अर्थी बाजारात विकायला अर्थ, त्या अर्थी कुंभार बाबा आहे. चित्र समोर दिसतंय त्या अर्थी चित्रकार आहे. ही संपूर्ण सृष्टी दिसते, ही चालते, या अर्थ हिला निर्माण करणारा आहे, चालवणारा सुद्धा आहे. असा सतघन. पुढे आहे चित. चित माने हे परमात्म्याचं स्वरूप आहे. प्रकाश. प्रकाश. आता इथे मर्क्युरी लावलेली, याला व्होल्टेज आहे. हा किती व्होल्टेजचा असेल विजू भाऊ? बराच दिसतोय. मी त्याच्याकडे नुसतं पाहिलं तर मला तुमचं तोंड दिसायचं बंद झालं. 2000 ना? 200. आता 1000 वॅटचा लावला तर यांचा लाईट कमी पडन. 10,000 वॅटचा लावला तर त्याचा कमी पडन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला तर किती 1000 व्होल्टचा लावा, त्याचा प्रकाश तिथे चालणार नाही. कारण या सृष्टीतल्या ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे. आणि त्या सूर्यालाही ऊर्जा देणारा कोण आहे?
तुझिया सतेने वेदासी बोलणे तुझिया 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 सतेने वेदासी बोलणे तुझिया सतेने वेदासी बोलणे तुझिया सतेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आबळ तुर्याशी चालणे तुझी आबळ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सागर गजर सा 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 ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी. आणि पुढे सत चिद आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे बरं का. आनंद हे त्याचं स्वरूप आहे. असा जो आहे जो त्रिविध तापाची निवृत्ती करतो जो विश्व उत्पत्ती करतो अशा कृष्णाला माझं वंदन आहे. पुढे सूतजी महाराजांनी या सर्व ऋषीमुनींना बघितल्यानंतर अत्यंत चेहऱ्यावर त्यांच्या आतुरता आहे की आम्हाला काहीतरी ज्ञान प्राप्त करायचंय. ती जिज्ञासा आहे. आणि त्यातले शौनक ऋषींनी प्रश्न केलेला आहे की हे सूतजी आपण महर्षी वेदव्यास यांचे शिष्य आहात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आम्हाला श्रीमद भागवत श्रवण करण्याची अंतःकरणामधून इच्छा आहे. आणि त्यावेळेला सूतजी महाराज एक प्रसंग सांगतात आणि तो प्रसंग आहे नारदजींचा. एके समयी नारदजी दक्षिणेतून उत्तरेकडे निघाल्यानंतर त्यांना काही समाजामध्ये चित्र दिसलं. आणि संतांना जे दिसतं ना ते दूरदृष्टिकोनातून दिसतं जिथपर्यंत आमची नजर पोहोचत नाही. नारदजींना काय दिसलं. जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंच जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंच जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण त्याचे त्यासी नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण त्याचे त्यासी नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंची हो जन तरी देखे गुंतले प्रपंची जन तरी देखे गुंतले प्रपंची गुंतले प्रपंची गुंतले प्रपंची. आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातंय. बाबाचा सल्ला घेण्याऐवजी मेहुण्याचा सल्ला घेतला जातोय. बहिणीचं आदर आतिथ्य होण्याऐवजी मेहुणीचं आदर आतिथ्य होत आहे.
जिकडे तिकडे अराजक दिसलं. नारदजी अत्यंत दुःखित झाल्यानंतर ज्या वेळेला वृंदावनमध्ये आले आणि वृंदावनच्या यमुनेच्या वाळवंटामध्ये त्यांनी एक स्त्री बसलेली बघितली, जिच्या मांडीवर 2 बालक होती. जिच्या मांडीवर 2 बालक होती. बालक, पण ती वृद्ध होती. नारदजी आश्चर्यानं तिच्याकडे गेले. दिसायला अत्यंत सुंदर होती ती. या पाठीमागचा भाव समजून घ्या बरं का. दिसायला भक्ती अत्यंत सुंदर होती. तिचं नाव भक्ती होतं. नारदजींनी विचारलं तिला, तुझं नाव काय ग? ती म्हटली, मी भक्ती आहे. मग तुझ्या मांडीवर हे जे 2 बाळ वृद्ध दिसत आहेत, हे कोण आहेत? बाळ आहेत पण वृद्ध आहेत. तिने सांगितलं, एक ज्ञान आहे आणि दुसरं वैराग्य आहे. ही वृंदावन मधली स्थिती आहे, तीर्थक्षेत्रांमधली स्थिती आहे. बाकीच्या ठिकाणी काय अराजक माजलं असेल त्याच्याबद्दल तर काही शब्दच नाही. पण ही तीर्थक्षेत्रांमधली स्थिती झाली. त्यावेळेला आकाशवाणी झाली की या वृद्ध पुत्रांना जर तरुण करायचं असेल तर सत्य कर्म करावं लागेल. पण प्रश्न नारदजींनाही पडला. म्हणजे ही कथा सूतजी महाराज शौनकादीजी ऋषींना सांगतायत भक्ती ज्ञान वैराग्य प्रगल्भ होण्याकरता. लक्षपूर्वक ऐका. सत्कर्म काय आहे? नारदजी फिरत सुटले, या साधूकडे जायचे त्या साधूकडे जायचे, पण सत्यकर्म काय? कशाला सत्यकर्म म्हणावं? काही समजेना. प्रत्येक संत उत्तर देताना टाळायचा प्रयत्न करायचा. फिरत फिरत हिमालयामध्ये गेले. तिथे त्यांचेच बंधू त्यांना भेटले. ब्रह्मदेवाचे 4 पुत्र सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी नारदजींचा चेहरा उतरलेला पाहिला. चेहरा उतरलेला दिसला आणि चेहऱ्यावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. ज्याला फेस रिडिंगचं नॉलेज असतं ना, तो माणूस चेहरा पाहिला की सगळ्या गोष्टी समजून घेतो. म्हणजे ते कथाकार कीर्तनकाराला सुद्धा लागतं. माऊली महाराज फेस रिडिंग म्हणजे कीर्तनकार कथाकाराला लोकांचा चेहरा वाचता आला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला कळतं की नाही कळतं, हे मला कसं कळतं? कसं कळतं? तुमच्या चेहऱ्यावरून कळतं. काही लोकांचे चेहरे देवाना असे बनवेले ना, त्याच्या बायकोलाच आयुष्यभर नाही कळले, तेव्हा मला काय डोंबलं कळणार आहे 1.5 तास? त्याच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं ना, सकाळ दुपार संध्याकाळ तेच, जस काय याच्यावर जागतिक बँकेचं कर्ज आहे. हो, उदास, कायम उदास, टेन्शन टेन्शन. आणि कशाचं टेन्शन? एक जण माझ्याकडे आला, तो म्हटला, महाराज मी देवाचं काय घोडं मारलं. म्हटलं काय झालं? तो माझीच गाडी का धूर मारी ती. म्हटलं भाऊ, आता धूर मारायचा याचा देवाच्या याचा काय संबंध आहे का? मला सांगण्याचं तात्पर्य काय, चेहरा बघा तुम्ही आज लोकांचा, आणि सारखी चिंता सारखी चिंता सारखी चिंता. आणि भविष्याचा, केवळ भविष्याचा, हे वाक्य माझं महत्वाचं बरं का, केवळ भविष्याचा विचार करून वर्तमान काळ दुःखामध्ये घालवणं हे मूर्ख माणसाचं लक्षण आहे. मग करावं काय? भविष्याचा वेध घ्यावा, भूतकाळाचा मागोवा घ्यावा आणि वर्तमान सुखात घालवावा, हे शहाण्या माणसाचं काम आहे. तर मग कसं होईन पिंटीचं, कसं होईन पिंटीचं, पीस कसं होईन पिंटीचं. पिंटी गेली पळून आणि ही बसली इकडे तोंड जोडीत, पिंट कसं होईन पिंटीचं, कसं होईन पिंटीचं. का नाही? जेव्हा लक्ष द्यायचं तेव्हा नाही दिलं. मै बाई मै बाई मै बाई मै गुड्डी मै गुड्डी मै गुड्डी. गुड्डी गेली गाड्या घेऊन. लोकांच्या नावानं बोंबलून काय उपयोग आहे? माय पोरगी तशी नव्हती बाई, फापलवली. काय जी फापलवली? तो लक्ष नाही दिलं, डोंबलं. तुम्ही तुमच्या लेकरा बाळांवर लक्ष दिलं नाही, लक्षात ठेवा भविष्यकाळ अत्यंत कठीण आहे. मी घाबरवतोय अशातला भाग नाही, पण वर्तमानामध्ये त्यांना वेळ द्यायला शिक. किमान घरातले
किमान दिवसातून 1 तासभर तरी घरातले सगळे माणसं एकत्रित येऊन गप्पा मारीत बसा किंवा एकत्र जेवण करा. चला, फेस रिडिंगचा विषय बाजूला ठेवतो मी. आणि मग नारदजींना विचारलं, नारदजी काय कारण आहे तुमच्या चेहऱ्यावर एवढं दुःख दिसतंय आम्हाला. नारदजीने सांगितलं, भक्तीचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य. बघा, हे ज्ञान वैराग्य वृद्धिंगतेसाठी सनत कुमारांनी एक पर्याय सांगितलेला आहे, तो म्हणजे श्रीमद भागवत. पण नारदजींनी एक गोष्ट त्यांना अशी सांगितली, म्हटले अगोदर वेद पाठ सुद्धा झालेले आहेत त्यांना तरुण करण्याकरता. वेद पाठ झालेले आहेत, पण जोपर्यंत वेद पाठ चालू असतो तोपर्यंत ते तरुण व्हायचे, बंद झाला की ते पुन्हा वृद्ध व्हायचे. मग आता सत्य कर्म सांगितलेलं आहे, तर ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. कोणी म्हणेल आता वेदापेक्षा काही श्रेष्ठ आहे का? नाही, पण वेद रूपी वृक्षाला लागलेलं फळ हे श्रीमद भागवतामृत आहे. आणि त्याला अधिक गोडी प्राप्त झाली ही शुकरूपी पोपटाने चोच मारल्यामुळे. बघा तुम्ही, वेद हा वृक्ष आहे. मग आता आंब्याची फांदी गोड असते का आंबा गोड असतो? काय गोड असतं? तुम्ही आंब्याची सरई गेल्यावर, म्हणजे तुमच्या झाडाचे आंबे उतरवल्यावर तुम्ही वर्षभर झाडाचे पानं लाकडं खातेत का रस करून? नाही ना. मग तसं वेदरूपी वृक्षाला हे मधुर फळ जे लागलेलं आहे ते श्रीमद भागवतामृत आहे. आणि उलट त्याला गोडी कशामुळे आली? चोच मारली शुकरूपी पोपटाने. ती कथा ज्या वेळेला आयोजित करण्यात आली आणि ती कथा सांगत असताना सनत कुमारांनी सांगितलं की केवळ सत्विचारी सत आचारी माणूसच श्रीमद भागवताने मुक्त होईल यात नवल काय. पण ज्यानं आयुष्यभर पाप केलं त्यानं जरी श्रीमद भागवत श्रवण केलं तरी त्याला मुक्ती प्राप्त होईल. एवढंच नाही, आयुष्यभर पाप कर्म करून 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 मेलं आणि मेल्यानंतर त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली तरी त्या पिशाच्य योनीतून मुक्त करण्याचं काम हे श्रीमद भागवत. नारदजींनी प्रश्न विचारला सनत कुमारांना आणि सूतजींना विचारला शौनकादिजी ऋषींनी. असं एखादं उदाहरण आहे का? फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलो ना हे असं असं आहे ते तसंच असं आहे, लोक म्हणतात मग त्याला काही उदाहरण असेल ना एखादं, आहे का नाही? मग त्याला उदाहरण द्यावं लागतं आणि उदाहरण दिल्यानंतर पटतं. उदाहरणं देतात ना लोक, एखादं जर बिघडल्यासारखा वागत लोक म्हणतात त्याच्याकडे पाय जरा नीट, अरे कसा राहतो, कसा वागतो, कसा उठतो, कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो. तेव्हा त्याचं पटकन जमलं. तो आपले केसही जड्यासारखे, तोंडात तो काय मावा, गाड्या दामटीत हिंडतो, पिदडीत हिंडतो. अरे पाय त्याच्याकडे पाय, कायच तो जमन कायच तो होईन, तो असाच राहील. उदाहरण दिलं की पटत. मग नारदजी म्हटले एखादं उदाहरण असलं तर सांगा ना. म्हणले तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर उत्तम नगर गाव आहे. तिथे आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्याची पत्नी आहे धुंदुली. ब्राह्मणाला संतती नाही म्हणून ब्राह्मण संतुष्ट आहे. घरामध्ये दारामध्ये गाय आहे, ती सुद्धा वांज आहे. तुळशीचं रोपट लावलं तरी जळून जातं. आत्मदेव अत्यंत सद्गुणी आहे, परंतु पत्नी मात्र त्याला तशी भेटलेली नाही. बऱ्याच वेळेला असं होत असतं, चांगल्याला चांगलं मिळत नाही. थोडं माफी मागून बोलू का, आपल्या ग्रामीण भागात म्हणे बरं का त्याला, हटगळीला नाही नवरा. पुढचं तुम्ही म्हणा भाऊ आता. आणि तुम्ही हसले याच्यावरून तुमचं ते पाठ आहे.
त्यांचे जर शेजारी भांडणं चालले ना, हे म्हणते पहा काय चाललं, ते म्हणते पहा काय चाललं, ते म्हणते गा बसा. त्यांचं काय झालं, हाडगळणी नाही नवरा. ऐका नाही, मला सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात ठेवा, तशी पत्नी धुंदुली नव्हती. पण एक दिवस हा आत्मदेव अत्यंत त्यागाने गेला. का तर एवढं मी चांगलं वागतो, मला का संतती नाही. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो बरं का आज, ज्यांना संतती नाही पण सदाचरण आहे. हा आत्मदेव जंगलात गेल्यानंतर तिथे गेला, आत्महत्येच्या दृष्टीने गेला, पण तेवढ्यामध्ये एक साधू भेटले. त्यांच्याजवळ रडायला लागला, पाया पडला. संतती नाही महाराज. आणि संत खरा उपदेश करतात. ते म्हटले अरे नाही म्हणून काय दुःखी होतो, ज्यांची आहे पण नीट वागत नाही म्हणून दुःखी आहे. गालबोट एकच असतं का हो? काहींना संतती नाही, म्हणजे गालबोट कोणतं आहे माहिती का? काहींना संततीच नाही, गालबोट आहे. काहींना होतच नाही, गालबोट आहे. काहींना होऊन टिकतच नाही, गालबोट आहे. काहींची टिकून शिकतच नाही, गालबोट आहे. काहींची शिकून नोकरीलाच लागत नाही, गालबोट आहे. काहींची नोकरीला लागून परमनंटच होत नाही, गालबोट आहे. काही परमनंट होऊन आई बापाला सांभाळीतच नाही, गालबोट आहे. काही काही तर भरल्या जोड्या सगळं बापाला भर चौकात लात घालतात. तेवढ्याला बाप म्हणतो नसता तो बरा झाला असता. किंवा काही वेळेला बापाला पोर असे म्हणतात तू 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 काय केलं माझ्याकरता, तू तू. पहिले अशा कार्ट्याचे बोटच तोडले पाहिजे. या विचाराचा मी आहे बरं का. तसं तुम्ही नक करू देतील घरातून काढून, पण असे बोलणार आहे बापाला तू 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 काय केलं माझ्याकरता तू. आणि अशा परिस्थितीमध्ये हे समजून सांगायला सुरुवात केल्यानंतर आत्मदेव असं म्हटला, आत्मदेवाला असं प्रवचन झाल्यानंतर आत्मदेव म्हटला तुम्हाला महाराज लोकांना आहे ना एखादी गोष्ट सांगायचं उशीर आहे, तुम्ही लगेच प्रवचन चालू करीत. नुसतं म्हणायचं उशीर आहे तर तुमचं प्रवचन चालू झालं. मला पोरगा होईल त्यासाठी पर्याय सांगा. मग त्यांनी एक फळ दिलं, ते घरी घेऊन आला, पत्नीला सांगितलं एवढं फळ खा तू, प्रसाद आहे संतांचा, तुला आपल्याला सुपुत्र होईल. तिनं ते फळ खाण्याऐवजी गाईला खाऊ घातलं. तिची बहीण होती, कारण तिनं विचार केला याला 9 महिने पोटात वागवायचं, किती त्रास किती यातना. तिची बहीणही त्यावेळेला गरोदर होती. तिची बहीण म्हटली एक काम कर, हे फळ तू गाईला खाऊ घाल, मी म्हणन गेला मेला तू म्हणायचं झाला. आपण दोघी बाळातपणाला कुठं जाऊ, माहेरला. तू 9 महिने काय करायचं, चिडगुट वाढवीत वाढवीत बांधून बांधून पोट वाढवायचं. चिरगुट बांधून वाढविले पोट, गर्भार बोभाट जना माझी तुको बरा म्हणतात. आणि 9 दिवसानंतर माहेरी गेली. माहेरी जातानीच बहिणीचा पोरगा घेऊन आली. आत्मदेव म्हटला याचं नाव परमात्मा देव ठेवायचं. ती म्हटली नाही नाही, 9 महिने 9 दिवस मी पोटात वागवलाय, त्याचं नाव मला माझ्या नावावरून ठेवायचं. माझं नाव धुंदुली, त्याचं नाव धुंदुकारी. पण इकडं गाईला फळ घातलं ना, गाय सुद्धा गरोदर राहिली हो, गाईलाही पुत्र झाला. पण त्याचं पूर्ण शरीर माणसाचं होतं, पण कान मात्र गाईसारखे होते. म्हणून आत्मदेव ब्राह्मणानं त्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवलं. गोकर्ण महापंडित, धुंदुकारी महाखल. त्याचं कारण काय, आईचे लाड. आणि ध्यानात ठेवा, आपल्या फाजील लाडानं जर आपली पोरं बिघडली तर जगातले सर्वात मोठे शत्रू आपण आहे. जगाला दोष द्यायचं कारण नाही. आणि लाड करू नये मी या मताचा नाही, पण फाजील लाड करणं हे मुलांना घातक, हे लक्षात ठेवा. फाजील लाड सुरू आहेत सध्याला, फाजील, त्यानं मुलं बिघडतायत. आणि धुंदुकारी बिघडला, मद्यप्राशन करायचा, मांसाहार करायचा, आणि ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेला. हे सगळं आत्मदेवाने ज्यावेळेला पाहिलं ना, त्यावेळेला दुःखी झाला. मी सारखा चिंता करीत रडत बसायचा.
त्याचा मुलगा गोकर्ण एक दिवस रात्री त्याच्या जवळ आला आणि एवढा सुंदर उपदेश केला बापाला, बाबा आता दुःख करू नका, आता दुःख करून काही होणार नाही. शेवटी हा देहाभिमान दुःखाला कारण आहे. देहाभिमान दुःखाला कारण दुसरं काहीच नाही, मी आणि माझं. मी माझं सुटलं की दुःख संपलं. मी आमकाय, मी धमकाय, मी तमकाय, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे करीन, मी ते करीन, आम्ही आणि माझं, माझे कपडे, माझी चप्पल, माझा बूट, माझा गॉगल, माझा कॉट, माझं घर, माझी बायको, माझे पोरं, माझ्या कोंबड्या, माझं कांदे, माझे बटाटे, माझे वांगे, माझं बांगला, माझं 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 हे माझं दुःखाला कारण. कसं? गुरुवारी रामगिरी महाराज एक उदाहरण सांगतात. बँकेमध्ये कॅशियर असतो पहा, किती पैसे मोजतो दिवसाला? पोत्यानं मोजतं, पोत्यानं पोत्यानं मोजतं, पोत्यानं. पण त्याला माहिती आहे माझे नाहीत म्हणून. एका दिवशी बँकेवर दरोडा जरी पडला ना, तुम्हाला सांगतो, कोट्यवधीची कॅश चोरी गेली तरी दुसऱ्या दिवशी कामावर येतं ना कॅशियर, डब्याचं येईल का बिगर डब्याचं येईल सांगा बरं? कसा येईल? डबा घेऊन येईन तो. त्याला माहिती माझे नाहीये. महिन्याला जे 60,000 आपले फिक्स आहे तेवढेच आहे, ते कुठंच नाही गेले. तसे 10 रुपये हरवले ते दिवसभर गणमन गणमन करीत राहतो. 10 रुपये गेले तर. आणि एखाद्याच्या घरी जर चोरी झाली, तोळ्यानं सोनं गेलं ना, पाहुणे रावळे भेटायला जाते. नका दुःख करू, जीवाला लावून घेऊ नका. पैसा गेला जाऊ द्या, सोनं गेलं जाऊ द्या, इकू नको भैया. पैसा गेला जाऊ द्या, सोनं गेलं जाऊ द्या, पण तुमच्या जीवाला काही धोका नाही झाला, काही नका करू. तरी ती म्हणते, बाई माझ्या बापान 4 तोळे घातले, त्याच्यात मी शेळ्या एकूण 3 तोळ्याची करीत होती ग मोहन माळ. ती म्हणती एखादा टोला नाही बसला त्याच्यात आभार मानायचा बाई. तो एखादा जमुरा जर तो टोल्यावर बसला असता तोंडावर, तुला जर काही करता काही झालं असतं, तू जर गेली असती तोंड वासून, ती मोहन माळ काय काय मड्यावर जाळायची होती का? समजून सांगावं लागत. जाऊ द्या, की नाही. मोठ्या सप्तेत एक बाई तोंड जोडीत होती. मी गेलो, म्हणलं काय झालं? म्हणजे माझ्या गळ्यातलं तोडलं. म्हणलं जख मारायला घेऊन घालून आली होती का? तू काही इथं प्रसाद घ्यायला आली होती का? तुझी मोहन माळ दाखवायला आली होती? हे मारणारे असे चालू चालूच मारित ते गाडीवर धूम स्टाईल ना. विनोदाचा भाग सोडा, माझं दुःखाला कारण आहे, बाकी काही नाही. हा, दोघं मित्र बसले होते. एक जण पेपर वाचायला लागला. अरे बस दरीत कोसळून 50 जणांना जल समाधी. शेजारी बसेल होत. जा रे तू काही बोर बातमी वाचित राहतो इथं, उघड डोक्याला ताण. काय तुला काही वाचायच सवय. जल समाधी अशा कितक्याही गाड्या जात्या दरीत, कितक्याही गाड्या मारतात, त्याला काय फरक पडतो रे? त्याच्या मित्रांना माणसं नावाला वाचायला सुरुवात केली, नेमकं त्याच्या सासूचं नाव आलं. तो म्हणे बाबो मै सासू गेली. आता अगोदर मित्रांनी वाचलं, जोपर्यंत माझ्याचा संबंध नव्हता तोपर्यंत काहीच नाही वाटलं, पण सासूचं नाव आलं हे का नाही, आणि मग रडायला आलं. माझ बाबा बस, हा देहाभिमान सोडा, हा मध्यास सोडा. देह अधिकाय खरा, देहा संबंधी पसारा, भुजगावने चोरा रक्षकच भारा.
तसे देहस्तिमासं रुधिरेऽभिमित्तज्वत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुच्य. बाबा एकदा आत्म्यानं शरीर सोडल्यानंतर याला जाळलं तर राख होईल, पुरलं तर किडे पडतील, फेकून दिलं तर कुत्र मांजर खाऊन विष्ठा करतील. याच्यापेक्षा चौथी गती या संपूर्ण विश्वात या शरीराची नाहीये बाबा. देहाभिमान सोडा. आणि एवढा उपदेश झाल्यानंतर आत्मदेवानं ग्रहत्याग करून वानप्रस्थ आश्रम स्वीकार. धुंदुककारी तीर्थयात्रेला निघून गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. आता राहिली धुंदुली आणि धुंदुककारी घरात. दारू मौज मजा नाच गाण्यात पैसे संपले. मग आईचे केस धरून वडायला लागला, निकालो पैसा ए बुड्ढे. मग घरातले भांडे विकायला सुरुवात केली. सगळं विकून झाल्यानंतर आता म्हातारीच्या कानातले कुडक मुडक होते तेही तोडायला सुरुवात केली. शेवटी धुंदुलीनं समोरच्या घराच्या समोरच्या विहिरीमध्ये स्वतःचा जीव दिला. अविचाराचा शेवट, वाईटाचा शेवट कधी असाच असतो हे लक्षात ठेवा बरं. आणि आता तर धुंदुककारी मोकळा झाला. एक नाही तर पाच वेश्या घरात आणून ठेवल्या. आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता हा धुंदुककारी चोऱ्या करू लागला, दरोडे टाकू लागला, खून करू लागला. या वेश्याच एक दिवस त्यांच्या चर्चा करू लागल्या, जर हा पकडला गेला तर विनाकारणी याच्या बरोबरीनं आपल्यालाही शिक्षा भोगावी लागेल. आणि म्हणून एक दिवस रात्री धुंदुककारी बाजीवर झोपलेला असताना 5 वेश्यांनी त्याचे हातपाय बांधले, तोंडात चुलीतला विस्तव टाकला आणि डोक्यात पाटा घालून त्याचा खून केला. आणि जेवढं धन संपत्ती होती तेवढा घेऊन पोबारा केला, पळून गेल्या. आणि आता धुंदुककारी मात्र पिशाच्य योनीत आहे. आणि अनेक वर्षांनी गोकर्ण तीर्थयात्रा करत करत आपल्या गावात आला. गावातल्या लोकांनी त्याचा आदर सत्कार केला. गोकर्ण अत्यंत ज्ञानी होता, महापंडित होता. इकडं तिकडं थांबण्यापेक्षा आपलं जे वाडवडिलाचं जुनं घर आहे त्या घरात थांबू म्हणून त्या वाड्यात त्या घरात थांबला. ज्याला जाळं जळमट लागलेली होती, घर पडलीला आलेलं होतं, तिथे गोकर्ण थांबला. आणि रात्रीच्या वेळेला अचानक घोंगराचे आवाज येत होते, प्राण्यांच्या, बकरांच्या, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. त्या वेळेला गोकर्ण उठला. अरे कौन हो भाई, क्यों डराते हो मुझे, क्या बात है, क्या चाहिए तुमको. असं म्हटल्याबरोबर समोर एक आकृती उभी राहिली आणि ती आकृती गोकर्णा बरोबर बोलू लागली. गोकर्णा, मी तुझा भाऊ रे धुंदुककारी. वागू नये तसं वागलो, खाऊ नये ते खालं, पिऊ नये ते पिलो रे. मला आता पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे. माझ्या मुक्तीसाठी मार्ग सांग, साधन सांग. आणि त्यावेळेला हे सत्कर्म करण्याचा संकल्प गोकर्णाने केला. गावातल्या लोकांनाही निमंत्रित केलं. आणि पिशाच्य असल्यामुळे समोर बसता येत नव्हतं, तर तिथे एक मंडपाच्या जवळ एक बांबू होता ज्याला 7 गाठी होत्या. आणि भागवत सप्ताह सुरू झाला. आणि तो सप्ताह असा नव्हता संध्याकाळी 6:30 ते 8:30 2 तासाचा नाही, 1.5 तास कथा नाही, सकाळी 5 तास, दुपारी 5 तास कथा. रोज कथा झाली की एक बांबूची गाठ फुटायची. असं करत करत 7 गाठी फुटल्या आणि धुंदुककारी मुक्त झाला. धुंदुककारीला नेण्याकरता विमान आलेलं सांगितलेलं आहे. पण गावातले लोक मात्र कथा श्रवण करून तशीच बसलेले होते. धुंदुककारी मुक्त झाल्यानंतर गावातले लोक जवळ आले, विचारू लागले, गोकर्ण महाराज, आमच्या समोर धुंदुककारीला विमान आलं नेण्याकरता, आम्हाला का नाही. त्यावेळेला गोकर्ण महाराजांनी सांगितलं
तुमच्या कथा श्रवणामध्ये किती एकाग्रता आहे, दृढता आहे, याच्यावर ती गोष्ट अवलंबून आहे. गीता, श्रीमद भगवद गीता धृतराष्ट्रानेही ऐकली. श्रीमद भगवद गीता संजयानेही ऐकली आणि श्रीमद भगवद गीता अर्जुनानेही ऐकली आणि श्रीमद भगवद गीता ही हनुमंतरायांनी सुद्धा ऐकली. कोणी म्हणेल हनुमंतरायांनी कशी ऐकली? ध्वजस्तंभी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. ध्वजस्तंभावर जे वानर आहे त्यांचा तो मूर्तिमंत शंकर आहे. त्या हनुमंतरायांनी ऐकली कथा, अर्जुनानेही ऐकली. हनुमंतरायांनी कथा ऐकली पण ते अगोदरच मोहमुक्त होते. धृतराष्ट्राने कथा ऐकली पण शेवटपर्यंत त्याच्या अंतःकरणातला मोह गेला नाही. आणि अर्जुनाला अंतःकरणातला मोह जाण्याकरता 18 अध्याय सांगावे लागले. आणि त्यावेळेला 18व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणला, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मह्याच्युत स्थितोऽस्मिन् गत संदेह करिष्ये वचनं तव. 18व्या अध्यायातला श्लोक आहे. हे आता सांग, तुला मारू का? हा मोह जाण्याकरता 18 अध्याय सांगावे लागले, ऐकावे लागले. म्हणून श्रोत्यांमध्ये सुद्धा प्रकार आहेत. काही सोते आहेत, सोते. एकदा भीतीला पाठ लावली तर घरचे म्हणते ते इथं बसण्यापेक्षा जा ना देवळात, आपली एवढी मोठी कथा होऊन राहिली गावात, ऐकावं जाऊन तिथं. इथं बसा त्या बेड्या फुसकटीत. ते आलं इकडं तिकडं इकडं तिकडे. ते म्हणजे आपण कडालाच बसू. बसलं टेकून लांब बिडीच्या हिशोबानं. तुमच्या गावातलं नाही सांगत, मला अजून 6 दिवस यायचं आहे. बसलं लांब टेकून लाईटच्या खांबाला आणि गेला डोकला लागून. आता गावात कुत्रे कमी आहे का? एक कुत्रा आलं, त्याला वाटलं गाडीचं टायरच आहे. त्यानं काय केलं? आता हे कथेत काय सांगू मी, तोंडातच तंगडवर केलं. बरं कथा संपल्यावर उठून घरी गेल्यानंतर घरी जिना हाकून दिलं होतं कथा, ती म्हणे कस काय होती कथा? ते म्हणे जरा खरटच होती. ती म्हणे तुम्हाला कवाच गोड नाही लागायची, तुम्हाला हे बाकीचं लय गोड लागत. हे सोते वेगळे आहेत. श्रोता म्हणजे काय? फक्त गंमत जम्मत ऐकणार, पाहणार, जेवण खाऊन करणार, मजेशीर जाणार. पण जो श्रोता असतो ना, तो ते श्रवण करून त्याचं मनन निधिध्यासन करणार आणि जीवनामध्ये कसं उतरवता येईल याचा विचार करणार. आणि म्हणून कथा किती ऐकल्या याला महत्व नाही, आमच्यात बदल किती झाला याला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून ज्या वेळेला हे सांगितलं त्यावेळेला दुसऱ्या कथेच्या वेळेला त्याही गावाला मुक्ती प्राप्त झाली. आणि हे सर्व भागवत अमृत ज्यावेळेला भक्ती आणि ज्ञान या दोन्ही पुत्रांना सांगितलं गेलं त्यावेळेला ते तरुण झाल्यानंतर भक्ती महाराणी अत्यंत आनंदित झाली आणि एकच एक भजनाचा जल्लोष उठला. सर्वांनी टाळी वाजवायची बरं का. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. हो मेरा मुरली मनोहर नंदलाला. टाळी. मनोहर हो मेरा मुरली मनोहर नंदलाला.
नंदलाला मुरली मनोहर नंदलाला जय हो भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला वृंदावन धामनी को ब्रज को परिणामनी को श्याम वर रामनी को मंदिर आनंदनी को भजे गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला ओ मेरा मुरली मनोहर नंदलाला मोरा मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत महापुराण पुराण की जय जय श्री राधेश्याम। हे श्रीमद भागवत महात्म्य आपण श्रवण केलं आत्तापर्यंत। जसं की कुठल्या व्यक्तीमध्ये कोणकोणते चांगले गुण आहे याचं गुणवर्णन करणं म्हणजे हे त्याचं गुण वर्णन किंवा गौरव आपण असं म्हणतो। तसं ज्याच्यामध्ये ग्रंथ श्रवणाचे काय लाभ आहेत, विविध फायदे आहेत, हे ज्याच्यामध्ये श्रवण केलं जातं, सांगितलं जातं, त्याला ग्रंथ महात्म्य असं म्हणतात। पहिलं आपण मंगलाचरण बघितलेलं आहे। मंगलाचरण 3 प्रकारचं आहे। एक नमस्कार रूपी मंगलाचरण, 2 वस्तू निर्देश रूपी मंगलाचरण, 3 आशीर्वाद रूपी मंगलाचरण। तर प्रथमतः श्रीकृष्ण स्तुतीमध्ये वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आहे। आता प्रथम स्कंदामध्ये पहिला श्लोक आहे। जलमाद्यस्य यतोन्वयादितरस्तस्यार्थे श्नुः स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्य तेजोवारी मृदाम यथा विनी मत्रयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तु कुहकम सत्यम परम धीमहि। प्रथम स्कंदाच्या प्रथम श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे ते सत्याला। आणि मी सत्य सांगितलंय जगामध्ये एकच आहे आणि तो परमात्मा आहे। पण एका कुठल्याही देवतेचं व्यक्तिगत नाव घेतलेलं नाही। कदाचित पहिलं वंदन भगवान कृष्णाला केलं असतं तर लोक म्हटले असते, म्हणजे याच्यापूर्वीचं ग्रंथ महात्म्य जर सोडलं आपण तर आता प्रथम स्कंदाचा प्रारंभ आहे। त्या स्कंदाच्या पहिल्या श्लोकामध्ये कुठल्याही एका देवतेला वंदन नाही। प्रभू श्री रामाला भगवान शंकर असेल, भगवान कृष्ण असतील, यांना व्यक्तिगत नाव घेऊन कोणालाही वंदन केलेलं नाही, तर सत्याला वंदन केलेलं आहे।
आणि मी तुम्हाला सांगितलं की सत्य जगात काय आहे? फक्त परमात्मा आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे. आता इथं जर व्यक्तिगत एका देवतेचं नाव घेतलं असतं तर वेगवेगळ्या देवतेचे वेगवेगळे उपासक आहेत. मग आदिशक्तीचं नाव घेतलं असतं तर बाकीच्या कृष्ण भक्तांना राग आला असता, कृष्ण भगवंताचं नाव घेतलं असतं तर राम भक्तांना राग आला असता. किंवा जरी राग नसता आला, राग येतच नाही मुळात, कारण जगाच्या पाठीवर असा एकमेव सनातन हिंदू धर्म आहे की देवतेंच्या उपासनेमध्ये जरी विविधता असली तरी आपापसामध्ये परस्पर मतभेद नाहीये. संतांच्या उपासनेमध्ये जरी विविधता असली तरी परस्परांमध्ये भेद नाही. भेद नाही म्हणण्यापेक्षा कदाचित कोणी बोलत नसेल पण कमीत कमी मारून तर टाकीत नाही. आणि आपण आज जर जगामध्ये पाहिलं तर काय होत आहे, आपल्या तत्वाला सोडून जर कोणी वागत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही. पण इथे आम्ही असं सांगतो की तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करा, ती एकाच ईश्वराजवळ पोहोचेल. म्हणून वंदना करताना सत्याला केलेली आहे. आणि सत्यासारखा जगामध्ये धर्म पण नाहीये. कारण जो सत्य वागतो जीवनामध्ये, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म समाना, हे धर्म न दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना, आगम निगम पुराण बखाना, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सत्यासारखा जगात धर्म नाही. आता सूतजींना शौनकादिजी ऋषींनी प्रश्न केलेला आहे, प्रमुख शौनक ऋषी आहे, आणि या प्रश्नांची उत्तर म्हणजे श्रीमद भागवत. हे लक्षात ठेवा बरं का, लक्षपूर्वक ऐका. या 5 प्रश्नांची उत्तर म्हणजे श्रीमद भागवत आहे. प्रश्न केलेले आहेत. त्यामधला सर्वात पहिला प्रश्न आहे की मानवासाठी परम धर्म कोणता. दुसरा प्रश्न केलेला आहे की आम्ही नेमकं कोणत्या देवतेची उपासना करावी. तिसरा प्रश्न केलेला आहे की निर्गुण निराकार भगवान परमात्मा अवतार का धारण करतो. चौथा प्रश्न केलेला आहे, मग तो जर अवतार धारण करतो तर अशा भगवंताचे अवतार किती आहेत. आणि 5वा प्रश्न आहे की ज्या वेळेला भगवंत अवतार संपवतात त्यावेळेला धर्म कोणाच्या आश्रयाने राहतो. आणि माफ करा, हा 6वा प्रश्न आहे की कथा सांगताना आम्हाला संक्षिप्त रूपात सांगा, विस्तृत रूपाने नाही. मग काहीतरी एक म्हणे ना, टाइम इज बेटर म्हणे, असं काहीतरी आहे ना. काय बरोबर आहे का नाही का? चुकलं. वेळ अत्यंत महत्वाचा आहे. मग जशी तुमची इच्छा आहे कमीत कमी वेळेत सांगा महाराज. 6:30ला सुरू झाली पाहिजे, 8:30ला संपली पाहिजे. पुढे अत्यंत महत्वाचं काम आहे. कोणतं? पंगत आहे, पंगत. ऐक नाही. बरं, मनुष्य तुम्हाला एक सांगतो, मी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय करत राहतो माहिती का? विशेषत्वाने करून सांगतो.
एक महत्वाची गोष्ट तो नियमित करीत राहतो. दळून आणतो खातो, दळून आणतो खातो, दळून आणतो खातो, दळून आणतो खातो. दळून आणायचं आणि खायचं बंद आहे का मला सांगा? कोणी मेलं बिन जगलं बिन काही झालं, इकडचं जग तिकडं झालं आणि तिकडचं जग इकडं झालं, पण दळून आणायचं आणि खायचं आहे का नाही? त्या पद्धतीनं. आणि म्हणून थोडक्यात सांगा, समंदर को घागर में भरकर दिखावे, म्हणजे समुद्र सुद्धा घागरीत भरून आमच्या समोर ठेवा अशी अपेक्षा करतात आहे. आणि मग त्यावेळेला त्या शुकाचार्यांना सूतजी महाराज वंदन करतायत, जे शुकाचार्य महर्षी वेदव्यास यांचे सुपुत्र आहेत, ज्या शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगितल्यानं 7 दिवसात त्याला मोक्ष प्राप्ती झाली. यं प्रवजन्तमपेतमपेत कृत्यं द्वीपायनो विरह कातरहा जुआव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभ्युनेदु त्वं भूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकाचार्यांना वंदन केलेलं आहे. कोण हे शुकाचार्य? हे हिमालयामध्ये राधा राणीच्या मांडीवर होते. एक प्रसंग असा घडला, एकदा नारदजी कैलास पर्वतावर गेले आणि पार्वती मातेच्या मनामध्ये विकल्प निर्माण करून दिला की भगवान शिवजींच्या गळ्यातल्या मुंडमाला नेमक्या कुणाच्या आहेत. नारदजी गेल्यानंतर शिवजी आले तर पार्वतीचा चेहरा सुजलेला दिसला, फुगलेला दिसला. विचारले, पार्वती काय झालं? पार्वती माता म्हटल्या, प्रभू मला सांगा ना, तुमच्या गळ्यातल्या मुंडमाळा कुणाच्या आहेत त्या? म्हणले, एवढ्या छोट्याशा कारणावरून रुसली का पार्वती? अगं तुझ्या प्रेमाचं प्रतीक ते. नाही म्हटले, मग प्रेमाचं प्रतीक ह्या मुंडमाळा कशा आहे? नाही म्हटले, युगान युग ज्या वेळेला तुझा मृत्यू होतो, तुझ्या मृत्यू पश्चात मी तुझी आठवण म्हणून तुझं मुंड माझ्या गळ्यामध्ये धारण करतो. अशा अनेक युगानुयुगाच्या या मुंडमाळा माझ्या गळ्यामध्ये मी धारण केलेल्या आहेत. मग पार्वती माता म्हटल्या, आता तुम्ही तर पक्के कपटी आहेत. असं कोणतं औषध आहे जे तुम्ही खाता, ज्यानं तुम्ही अमर राहता आणि मी मरते, पुन्हा जन्म घेते? त्यावेळेला शिवजींनी सांगितलं, पार्वती ते भागवत अमृत आहे. पार्वती माता म्हटल्या, मग मला नाही सांगणार का? म्हटले, सांगेल ना, तुझी जर इच्छा असेल, जिज्ञासा असेल तर सांगेल. आणि हिमालयामध्ये शिवजी पार्वतीला श्रीमद भागवत सांगण्याकरता घेऊन जातात. तिथे श्रीमद भागवताला प्रारंभ होणार असतो. तिथे एक शुकाचं म्हणजे पोपटाचं अंड असतं, जे पाठीमागच्या बाजूला आहे. पार्वती माता समोर बसलेल्या आहेत आणि शिवजींनी श्रीमद भागवतामृत कथा सुरू केलेली असताना त्या अंड्यामध्ये जीव प्रादुर्भूत झाला. एक एक दिवस जसं जसं जात होता तसं तसं त्यातला जीव वाढत होता. आणि 4थ्या दिवशी कृष्ण जन्माच्या वेळेला ते अंड फुटलं आणि ते पोपटाचं पिलू बाहेर आलं. 4थ्या दिवशी कथा चालू असताना पार्वती मातेला शिवजींनी सांगितलं होतं की मी सांगत असताना तू मधूनच करायचं. म्हणजे काय करायचं? इको नको भाई, हुंकार द्यायचा. हुंकार काय द्यायचा? पूर्वी गावात पोथ्या असायच्या ना, तुम्हाला सांगतो. त्यावेळेला बाई यायच्या पोथ्या ऐकायला, त्याच्यात एक म्हातारी ओंकार द्यायलाच राहायची. आहे का नाही? बऱ्याच वेळेला पोथी कशी वळायला वाती, सांभाळायला आशा नाती, आणि म्हातारीची पोथी. आजी लय भारी, तिची आई लय भारी काढून देते.
त्या पोरीला, बाई जाय तुझ्या आजी बरोबर जा जा, तुला वाटतं बरी माहिती 2-4 तासाची किटकिट कमी होईल, सांभाळ म्हातारीला म्हणा. म्हातारी येते घेऊन इथं, पण इथं आणले त्याच्यात काही नवल नाही, पण आमच्या माड्यावर इकडून बुळबुळ तिकडून बुळबुळ, तिकडून बुळबुळ तिकडून. काही लोक म्हणते बाबा तुम्ही का निपुत्रिक आहे का? मी निपुत्रिक नाहीये, पण मग ज्याची त्याची जेच त्यांनी सांभाळावं का नाही सांभाळावं, कथेत डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. ए शांत बसा ना, तुम्हाला मी काय बोल राहील कळत नाही का? ऐका, तर ते शुकाचार्य जे होते ना, पार्वती मातेचा हुंकार बंद पडला. आता कथा, कारण कथा ती काही 2 तासाची नव्हती, 24 तास कथा चालू. 4थ्याच दिवशी पार्वती मातेची बॅटरी डिस्चार्ज झाली आणि पार्वती मातेला झोप लागली. तिथून पुढे हुंकार बंद झाला तर कथा ऐकायला भेटणार नाही. पण ते पिल्लू हू 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 हू. 7व्या दिवशी ज्या वेळेला 12वा स्कंद पूर्ण झाला त्यावेळेला गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय म्हटल्याबरोबर पार्वती माता म्हटल्या. तुम्ही म्हणत होते की भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळात अवतार घेतला, पुढं काय आहे? भगवान शिवजी म्हटले अगदी बरोबर रे तू जाता. मी 4थ्या दिवसापासून मला डुकला लागला. मग कथा ऐकली कोणी, हुंकार देत कोण होतं? इकडे तिकडे फिरून पाहिलं तर पाठीमागे ते शुकाचं पिल्लू होतं. कथा ऐकली याचं दुःख नाही, पण ऐकताना विधी विधानानं ऐकले नाही. म्हणजे कथा नेहमी समोर बसून ऐकावी. व्यासपीठ जे आहे, आता इथे व्यासपीठ आहे, या व्यासपीठाचा तो सन्मान आहे, म्हणून व्यासपीठापेक्षा उंच आसनावर आपण बसू नये. ती व्यासपीठाची मर्यादा आहे. या व्यासपीठावर बसलेली व्यक्ती ही व्यास समान असते, म्हणून तो त्याचा सन्मान आहे. आणि शिवजी धावले त्रिशूळ घेऊन त्याच हिमालय पर्वताच्या पायथ्याला अलकनंदा आणि मंदाकिनीच्या मध्यावर सम्यप्रास नावाचा महर्षी वेदव्यास यांचा आश्रम आहे. आणि त्यांची पत्नी विटिका हिच्या पोटामध्ये भगवान शिवाची आराधना करत असताना या पोपटाच्या पिलाने प्रवेश केला. ते 1 दिवस नाही तर 12 वर्ष. 12 वर्ष होत होत आल्यानंतर व्यासजी त्याच्याशी संवाद करू लागले. बेटा कब तक अपने माँ को कष्ट दोगे? त्यावेळेला आतून आवाज आला, कष्ट देने की बात नहीं है पिताजी, जब मैं बाहर आ जाऊंगा तो विष्णु की माया मुझे पकड़ लेगी और मैं इस माया के बंधन में अटक जाऊंगा, तो मेरा घर, मेरी बीवी, मेरा संसार, इसमें मैं अटक जाऊंगा, तो भगवान का चिंतन मेरा खाली रह जाएगा. तो वेदव्यास कहने लगे, बेटा चिंता करने की बात नहीं, विष्णु की माया तुझे कुछ नहीं करेगी. आणि महर्षी वेदव्यास जन्माला आले. पण एक क्षणभरही ते घरामध्ये न थांबता आहे त्या दिगंबर अवस्थेमध्ये जंगलामध्ये गेले. आणि व्यास त्यांच्या पाठीमागे पुत्र पुत्र पुत्रे तो तन्मयतया तर्वो भिनेदो. पुत्राच्या अपेक्षेनं तन्मयीत झालेले व्यास पुत्र पुत्र म्हणतायत. त्यावेळेला शुकाचार्यांच्या वतीनं वृक्ष बोलतायत, कुणाला पुत्र म्हणताय तुम्ही? ज्याला तुम्ही पुत्र म्हणताय याच्या पूर्वी तो कितीतरी 1000 वेळेला तुमचा बाप होऊन गेलेला आहे. आणि म्हणून पुत्र पुत्र म्हणू नका. ते होते शुकाचार्य, ज्या शुकाचार्यांनी भगवान
श्रीकृष्णाची श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीला सांगितल्यानंतर मोक्ष प्राप्त झाला. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की मानवासाठी परमधर्म कोणता. तर मानवासाठी सर्वात मोठा धर्म आहे तो ईश्वरावर परमेश्वरावर विशुद्ध प्रेम, निस्वार्थी प्रेम. हा मानवासाठी सर्वात मोठा धर्म आहे बरं का. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको, भक्ती प्रेमाविन भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, समाधान, प्रेमाविन नाही समाधान, नाही समाधान, नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. हे प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. हरि सम जगत वस्तु नहीं कछु नहीं, प्रेम बिन पंथ. अरे सदगुरु जैसा सज्जन नहीं, नहीं गीता समग्रंथ. परमेश्वरासारखी जगात वस्तू नाही, प्रेमासारखा जगात पंथ नाही, सद्गुरु सारखा जगात सज्जन नाही आणि गीतेसारखा जगात ग्रंथ नाही. प्रेम बिन पंथ, प्रेम ईश्वरावर निस्वार्थी प्रेम हा पहिला धर्म आहे मानवासाठी. आता कोणत्या देवतेची उपासना करावी. प्रत्येक वारी प्रत्येक देवाला धरू नये. इथं सोमवार आला महादेव, मंगळवारी लक्ष्मी आई, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी संतोनी मासान फुटोने खाता, शनिवारी शरण शरण हनुमंता, रविवारी सदानंदाचा. लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर फार मार्मिक आहे आणि गोड आहे. हा प्रश्न हिंदू धर्मियांना नेहमी भेडसावणार आहे की नेमकी देवाची उपासना करायची कोणत्या. हिंदू धर्मात तर 33 कोटी देव सांगितलेले आहेत. कोटी, हा कोटी शब्द पहिला तुमच्या डोक्यातला संख्यावाचक जो आहे ना तो डोक्यातून काढा.
तो संख्यावाचक नाहीये, तो एक संस्कृत शब्द आहे. म्हणून 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्य आघवे अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जी. 11 रुद्र 12 आदित्य 8 अष्टवसून 2 अश्विनी कुमार किती झाले? झाले. तुमच्या पाठीमागची ठोकलीन जांभळी त्यांनी, हा तेच दिली का नाही? खोटा नाही बोलायचं का ते? टाइम होऊन गेला, 8:30 वाजून गेले, 8:45 झाले. आज कथाच उशीर सुरू झाली. ऐका नाही, ऐका. 8 अश्विनी कुमार 11 रुद्र 12 आदित्य 8 अष्टवसू आणि 2 अश्विनी कुमार. लक्षात ठेवा, हे 33 प्रकारचे देवता झाले. याच्या व्यतिरिक्त तुमचं एक इष्टदैवत ठेवा, एक. आणि त्या देवतेची एक इष्टदैवत ठेवून इतर देवतेची निंदा नालस्ती करू नका. तुमचं जे श्रद्धा केंद्र असेल ते ठेवा. असं सुद्धा नाही बरं का. एक सांगतो तुम्हाला मी, गुरुचं जे इष्टदैवत असतं तेच त्याच्या शिष्याचं पण इष्टदैवत असतं, असं पण नसतं. बऱ्याच वेळेला असंही घडतं. आणि म्हणून एक इष्टदैवत ठेवा. पुढे भगवंताने किती अवतार धारण केले? तर धर्मरक्षणार्थ भगवंताने 24 अवतार धारण केल्याचा 24 अवतार धारण केल्याचं सूतजी महाराज सांगतात. तसे प्रमुख 10 अवतार आहेत, परंतु श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. ते पहिले मी एका दमात सांगून टाकतो, म्हणजे हळूहळू राहिलेले दिवसात आपल्याला सांगता येतील त्यांचं चरित्र. त्यातला पहिला अवतार आहे सनक सनंदन सनातन सनत कुमार. दुसरा अवतार आहे वराह अवतार. तिसरा अवतार आहे संत नारदजी. चौथा अवतार आहे नर नारायण. 5वा अवतार आहे भगवान कपिल देव. 6वा अवतार आहे दत्तात्रय. 7वा अवतार आहे यज्ञ नारायण भगवान. 8वा अवतार आहे जैन 24 तीर्थंकरांपैकी एक ऋषभदेव. 9वा अवतार आहे पृथु महाराज. 10वा अवतार आहे मत्स्य अवतार. 11वा अवतार आहे कच्छप अवतार. 12वा अवतार आहे धन्वंतरी अवतार. 13वा अवतार आहे मोहिनी अवतार. 14वा अवतार आहे नृसिंह अवतार. 15वा वामन भगवान अवतार. 16वा श्री परशुरामजी. 17वा महर्षी वेदव्यास. 18वा प्रभू श्री रामचंद्रजी. 19वा श्री बलरामजी शेष अवतार. 20वा भगवान कृष्ण परमात्मा. 21वा हरि अवतार. 22वा हंस अवतार. 23वा बुद्ध अवतार आणि 24वा कल्की अवतार. असे 24 अवतार. आणि त्या 24 अवतारांची कथा आजपासून 7 दिवस आपल्याला बघायची आहे. आता पुढे प्रश्न आलेला आहे की हे वेदव्यास कोण आहेत? ते व्यास हे नारायणाचे पुत्र होते. ब्रह्मा ब्रह्माचे पुत्र होते. वशिष्ठ वशिष्ठांचे पुत्र होते. शक्ती शक्तीचे पुत्र होते. पराशर पराशरजींचे पुत्र होते. व्यास ज्यांनी एक मूळ जो वेद होता ऋग्वेद त्याचे समान 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि ज्यांनी 17 पुराणांची निर्मिती केली. 17 पुराण, त्याच्यातले मी 3 पुराण सांगतो, म्हणजे कथा करतो. श्रीमद भागवत आहे, श्रीमद देगवी भागवत आहे आणि शिव महापुराण आहे. अजून किती राहिले? विष्णू पुराण राहिलं, गणेश पुराण राहिलं, वैवर्तक पुराण राहिलं. असे 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणांच्या कलशस्थानी श्रीमद भागवत कसं झालं त्याचंही उत्तर ऐका. एक दिवस नारदजींचं व्यासजींकडे आगमन झालं आणि व्यासजी दुःखी दिसले. दुःखाचं कारण विचारलं. व्यासजींनी सांगितलं, ज्या उद्देशानं मी
वेदाचे समान 4 भाग केले, 17 पुराणे लिहिले. त्या दृष्टीनं समाज त्याचा सदुपयोग करत नाहीये. त्यावेळेला नारदजी म्हटले, तुम्ही एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर आणि परिपूर्ण असं एक श्रीमद भागवत का लिहित नाही? त्यावेळेला व्यासजींनी सांगितलं, आता मी वृद्ध झालोय, माझं वय झालंय, आता मी किती दिवस करणार? त्यावेळेला नारदजींनी सांगितलं की संत कृपा असेल तर सगळं शक्य होतं. आणि माझाही नारद म्हणून जो जन्म झाला त्याचं कारण आहे की पूर्वजन्मी मी एक दासीपुत्र होतो, पण माझी पूर्वजन्मी एका आश्रमामध्ये माझी आई सेवा करत असताना संतांची सेवा घडल्यामुळे मला जे काही भगवत चिंतन नामस्मरण घडलं त्याचं पुण्य म्हणून मी ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणून जन्माला आलो. मग तुमच्यावर संत कृपा झाल्याशिवाय का, संत कृपा झाल्यावर का होणार नाही? आणि त्यावेळेला महर्षी वेदव्यास यांनी ते श्रीमद भागवत लिहिण्याकरता घेतलं, ज्याच्यामध्ये 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. आणि असं श्रीमद भागवत जे राजा परीक्षितीला सांगितल्यानंतर शुकाचार्यांच्या द्वारे त्याला 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त झाला. आता प्रश्न विचारलाय सूतजींना शौनक ऋषींनी, हे परीक्षिती कोण होते? ऐका बरं का, पहिले 6 प्रश्न विचारलेत. त्याच्या अगोदरचा प्रसंग काय की भागवत ग्रंथ महात्म्य आपण श्रवण केलं, त्यानंतर वंदना आपण बघितली, त्यानंतर 6 प्रश्न आपण बघितले. त्यातल्या 2 प्रश्नांची उत्तर आपण आता बघितली आहे, अजून बाकीचे राहिलेत. आणि त्यामध्ये सूतजींना शौनकादिजी ऋषींनी प्रश्न केलेला आहे की तुम्ही म्हणताय की राजा परीक्षितीला सांगितलं, राजा परीक्षितीला सांगितलं, परीक्षिती कोण आहे? तर सूतजींनी सांगितलं, आता जवळजवळ 9ला 5 मिनिटं कमी आहे, त्याच्यामुळे विजूभाऊ परीक्षिती कोण आहेत हे उद्या आपल्याला श्रवण करायचं. आणि म्हणून आज आपण एक प्रसंग जिवंत देखावा पाहणार आहोत. भक्ती महाराणी आहे आणि तिचे 2 पुत्र आहेत, जे जिवंत देखाव्याच्या रूपानं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. हरि की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हम ढूंढ रहे थे वन में, सुध खो बैठे थे तन में, हम ढूंढ रहे थे वन में, सुध खो बैठे थे तन में,